ठाकरे सेनेकडनं विधान परिषदेसाठी अंबादास दानवे यांना उमेदवार जाहीर होताच आता शिंदे सेनेनं ही कंबर कसली आहे। ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असे संकेत मिळत असून शिंदे सेनेकडून या जागेसाठी उमेदवार दिला जाण्याची शक्यता आता समोर आली आहे। एकनाथ शिंदे आज रात्री या संदर्भात महत्त्वाची बैठक घेऊन मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे विधान परिषदेसाठी आता निवडणुकीसाठी मोठी रंगत पाहायला मिळणार आहे। आज आपण बघितलं उद्धव ठाकरे यांच्या सेनेकडनं अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि यानंतर आता या निवडणुकीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे। शिंदे सेना देखील आता मैदानात उतरली असून एक अतिरिक्त उमेदवार शिंदे सेना देण्याची शक्यता आता सूत्रांनी व्यक्त केली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, आपण बघतोय की काँग्रेसने देखील उमेदवार जाहीर करणार असं सांगितलंय आणि त्यात आता शिंदे सेनेने देखील उडी घेतली आहे। काय अधिकची माहिती आहे? निश्चितच जसं तू म्हणाला तसं ही निवडणूक जी आहे ती रंगतदार होणार आहे, कारण आज ठाकरे गटाने जे आहेत ते अंबादास दानवे यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर केल्यानंतर शिंदे सेना जी आहे ती कुठेतरी ऍक्टिव्ह झालेली आहे। शिंदेच्या शिवसेनेत चर्चा सुरू झालेली आहे। आज सर्व शिवसेनेच्या नेत्यांची उपनेत्यांची जी आहे ती रात्री बैठक होणार आहे आणि ही जी निवडणूक आहे ती कुठेतरी बिनविरोध होणार नाही अशी देखील माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। अंबादास दानवेंच्या विरोधामध्ये कुठेतरी शिवसेना जी आहे तो उमेदवार देणार आहे। त्यामुळे कुठेतरी आज रात्री एकनाथ शिंदे या उमेदवाराबाबत जो आहे अधिकचा उमेदवार त्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो एकनाथ शिंदे घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे कुठेतरी अंबादास दानवेंना कुठेतरी दुहेरी संकट आहे, कारण एका ठिकाणी काँग्रेसने आता आम्ही उमेदवार देऊ अशी भूमिका जाहीर केलेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे नेमकी कोणती भूमिका जाहीर करतात नक्कीच सूरज, धन्यवाद सूरज दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।